मित्रांनो, आज मी बनवतोय कीर्ती वडापाव. जो कीर्ती कॉलेजच्या इथे जो वडापाव मिळतो, जो अशोक वडापाव म्हणून फेमस आहे. त्याची लाल चटणी आणि तो वडापाव, तो एक नंबर बनणारा, फ्लेवरने भरलेला, मसाला, स्पायसी, गोड, तिखट सगळं काही भरलेला असा हा वडापाव आज आपण बनवतोय. सिंपल रेसिपी असणार आहे. सुरुवातीला वड्याची उसळ बनवून घेतो. सिंपल रेसिपी, जसं मी ठेचा वगैरे टाकून घेतलाय. आता ही लाल तिखट चटणी बनवतो, ज्यामध्ये आगरी-कोळी मसाला टाकलाय, थोडंसं चाट मसाला, हळद, धने जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, याच्यामध्ये मीठ टाकलंय. त्याच्यानंतर ॲड केलं याच्यामध्ये थोडं लसूण, थोडंसं तेल टाकून एक मसाला बनवून घेतो, जो एकदम स्पायसी बनतो. थोडा चिकट आहे, त्याला थोडं ड्राय केलं जातं पंख्याखाली सुकवल्यानंतर तो सुट्टा होतो. अशा प्रकारे एक मसाला बनवून घेतला. आता वडे नॉर्मल आपण फ्राय करतो. याच्यासोबत ना खूप सारा चुरा वगैरे टाकायची पद्धत आहे. म्हणजे जे अशोक वडापाववाले आहेत ते सांगतात की चुरा लोकं मागायचे, म्हणून मी त्यांना द्यायला लागलो आणि नंतर तो वडापाव चुरा एक फ्लेवरच बनून गेला, सगळा एक कॉम्बोच बनून गेला. इथे मी गोड चटणी लावली, ही इमलीची चटणी आहे, गोड चटणी. त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलं तरी पुदिना, कोथिंबीर, मिरची चटणी. त्यानंतर ही लाल स्पायसी तिखट चटणी टाकली, त्यांचं काहीतरी एक नाव त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर हे वडे आपण केलेले, त्यावरती चुरा. परत एकदा थोडी चटणी वगैरे ॲड करतोय, पुदिनाची चटणी ॲड करतो, ती लाल स्पायसीवाली चटणी ॲड करतो, एकदम फ्लेवर्सनी भरलेली. आणि देन हा वडापाव सर्व्ह केला जातो. इथे या कीर्ती वडापावच्या इथे लाईन लागते जवळ-जवळ अर्धा पाऊण तास. तासानंतर आपल्याला एक वडापाव खायला मिळतं. तीच रेसिपी ट्राय केली, एकदा नक्की ट्राय करून बघा. डिटेल्स मी कॅप्शनमध्ये ॲड करतोय.